नमस्कार. आज आपण पुढच्या थेरमकडे जाणार आहोत. पान नंबर 75 वरचा स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. अतिशय महत्त्वाचा प्रमेय आहे. आपण आंतरलिखित कोणाचा प्रमेय अभ्यासलेला आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यात थोडं साम्य आहे बघा. आपण आंतरलिखित कोणाचा प्रमेय असं पाहिलं बघा. कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे आणि दोन बाजू वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदतात. या कोणाचं माप कोन बीएसी बरोबर 1/2 माप कंस त्याने अंतरखंडित केलेल्या या कोणाच्या जवळ जो कंस आहे त्याच्या निम्म असतं. हा झाला आंतरलिखित कोणाचा प्रमेय. आता तेच बघायचं आपल्याला. सेम हा जो कोन आहे बघा इथं स्पर्शिका आणि छेदिकेमुळे काय झालं कोन आहे जो या कोणाचं माप ए बी सी बरोबर हा ए बी सी याच्या जवळमध्ये अंतरखंडित केलेला हा कंस बघा. अंतरखंडित केलेला सॉरी म्हणजे कोणाचं माप 1/2 त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप इतकं आहे. ह्या कोणाचं माप बरोबर 1/2 त्याच्या जबड्यामध्ये म्हणजे अंतरखंडित केलेला ए डी बी हा कंस आहे. म्हणून ए बी सी बरोबर 1/2 माप कंस ए डी बी असं हे आपलं साध्य आहे. साम्य आहे बघा त्याच्यात. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की कोण हा आंतरलिखित कोण आहे का स्पर्शिका छेदिका कोणाचा प्रमेय आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लिहायचंय. आता बघा प्रमेयचं पाहूया आपण. कोणाची एक भुजा. आता हा कोन एबीसी बघा. कोन एबीसी ची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि दुसरी भुजा वर्तुळाची छेदिका आहे. वर्तुळाला एकाच बिंदू छेदते म्हणून ती स्पर्शिका आणि वर्तुळाला दोन बिंदू छेदते म्हणून ही छेदिका. कोणाची एक भुजा स्पर्शिका व दुसरी भुजा वृत्त छेदिका असेल तर त्या कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे याचं माप बरोबर 1/2 साध्य. पक्ष बघा. कोन एबीसी मध्ये कोन एबीसी ची रेषा बीसी ही बाजू छेदिका आहे. रेषा बीसी ही बाजू वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि बाजू एबी ही वर्तुळाची छेदिका आहे. बाजू एबी ही वर्तुळाची वृत्तछेदिका आहे आणि कंस हा जवळचा कंस आहे एडीबी. हा कंस एडीबी हा या कोनाने कोन एबीसी ने अंतरखंडित केलेला कंस आहे. कोन एडीबी चा कंस एडीबी हा कोन एबीसी चा अंतरखंडित कंस आहे किंवा एबीसी ने अंतरखंडित केलेला कंस आहे. साध्य सांगितले बघा. याचं माप बरोबर 1/2 एडीबी. याची सिद्धता ही 3 शक्यता आहे. त्याच्यात पहिली शक्यता 3 शक्यता बघा. शक्यता कशावरून ठरल्या. हा जो अंतरखंडित कंस आहे कोणाने केलेला तो अर्धवर्तुळ कंस असेल. हे केंद्र आहे बघा. अर्धवर्तुळ कंस असेल. इथं तो लघु कंस आहे आणि इथं तो विशाल कंस आहे. म्हणून कोणाने अंतरखंडित केलेला कंस अर्धवर्तुळ कंस असेल. दुष्ट केले कोणाने अंतरखंडित केलेला कंस लघु कंस आहे आणि कोणाने अंतरखंडित केलेला कंस विशाल कंस आहे. यातला पर्याय 1 म्हणजे आकृती 1 याची सिद्धता आपण घेऊया. बघा नीट काळजीपूर्वक पहा. सिद्धता पर्याय 1 पहिला आकडा मी असं लिहितो बघा. लाईन बीसी रेषा बीसी लंब एमबी मला वाटतं स्पर्शिका त्रिज्या लंब प्रमेयाने. स्पर्शिका त्रिज्या लंब प्रमेय हे दोघं जण एकमेकाला काय असतात लंब असतात. हा झाला कटकोन म्हणजेच एबीसी 90 झाला. त्याच्यावरनं विधान 1 वरून आणि माप कंस एडीबी हा 180 अंश आहे कारण तो अर्धवर्तुळ कंस आहे. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. हा 90 हा 180 म्हणजे जर याला 102 ने गुणलं याला तर हा मिळेल. म्हणून चौथा आकडा माप कोन एबीसी बरोबर 1/2 माप कंस एडीबी. बघा याला 102 ने गुणलं आणि म्हणजे हा मिळाला 2 व 3 वरून. विधान 2 व 3 वरून झालं ना सिद्ध. बघा ना आलं का. आता पर्याय 2
आकृती 2 काय आहे? पर्याय 2 कोणाने अंतरखंडित केलेला कंस लघुकंस असेल. इथं रचना म्हणायचं MA आणि MB जोडा. रेख MA वर एक MB जोडा. आता पहिला आकडा इथं पण तसंच M हा BC लंब MB आहे. स्पर्शिका त्रिज्या लंब आहे. बरोबर आहे का? हे काटकोन होईल म्हणजेच MBC 90 आहे. एक वरून या दोन त्रिज्या आहेत बघा. MA बरोबर MB वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणायला पाहिजे. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. चौथा आकडा जेव्हा त्रिकोणामध्ये दोन बाजू सारख्या असतात त्या बाजू समोरचे कोन एकरूप असतात याला आपण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय म्हणतो. MBA बरोबर MAB कोन MBA बरोबर कोन MAB बरोबर x म्हणा. याला x म्हणा आणि याला पण x म्हणा. आणि कारण काय लिहिणार? हे दोघं का सारखे? समद्विभुज त्रिकोणाचा समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाने. या ठिकाणी मला असं वाटतं की पहिले 4 कारण तुम्हाला कळले असतील. हे काय? स्पर्शिका त्रिज्या लंब म्हणून हा 90. हे दोघं सारखे वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून हे दोघं सारखे बरोबर x समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. आता प्रमेय पुसतो बघा, जागा करतोय. पहिले आकृती पण पुसू का? जाऊ द्या. हा चौथा आकडा झाला. आता पाचवा आकडा मला सांगा. हा MBC 90 आहे असं कोण म्हणतो? 2 नंबरचा म्हणतो. आणि MBA x आहे असं कोण म्हणतो? 4 नंबर म्हणतो. मला सांगा हा 90 आहे. 90 मधून हा x काढून टाकला म्हणजे 90 वजा x. हा जो ABC 90 वजा x असेल म्हणून माप कोण ABC बरोबर 90 वजा x. विधान 2 ने सांगितलं 90 आणि 4 ने सांगितलं x म्हणून दोघांची वजाबाकी झाली. 6वा आकडा. आता या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणाची बेरीज 180. माप कोन AMB अधिक माप कोन MBA अधिक माप कोन MAB बरोबर 180. त्रिकोणाच्या कोणांची तिन्ही बेरीज 180 अंश असते. इथे x टाका आणि इथे x टाका. कुठून? 4 वरून. म्हणजे माप कोन AMB असाच हा x आणि 180 म्हणजे विधान 4 ची किंमत 6 मध्ये टाकली म्हणून 4 व 6. हा x आणि 1 दोन x तिकडे गेले वजा होईल. माप कोन AMB बरोबर 180 वजा 2x. पुढून लिहिलं फक्त विधान 7 वरून. AMB हा केंद्रीय कोन आहे बघा. केंद्रीय कोन याचं माप आणि ह्या कंसाचं माप सारखं असेल म्हणजे माप कोन AMB बरोबर माप कंस AMB बरोबर माप कंस ADB. AMB बरोबर ADB आणि AMB 180 वजा 2x आहे ना. AMB बरोबर ADB घेतला. हा 180 असेल म्हणजे 8 वरून घेतलं. आणि काय कोणता गुणधर्म वापरला? केंद्रीय कोनाचा. विधान 8 व केंद्रीय कोनाचे माप. मला असं वाटतं तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. पुन्हा एकदा सांगतो. हा याला लंब घेतला म्हणून माप कोन MBC 90 घेतला. हे दोघं सारखे त्रिज्या आहेत म्हणून हे दोन कोन सारखे समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. त्याच्याबद्दल x मानलं. नंतर काय केलं? हा 90 आहे
हा 90 आहे, त्यातला हा x गेला म्हणून हा 90 वजा x 2 वर 4 वर तिन्ही कोणाची बेरीज 180 लिहिली, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज हे दोघं x टाकले 4 वरून 4 वर 6 वरून 2x तिकडे बाजू झालं, याचं कारण लिहिलं 7 वरून आणि हा केंद्रीय कोण आहे याचं माप बरोबर हा माप कंस बरोबर हा 8 आणि केंद्रीय कोणाचे माप कळलं का? आता 8 9 आकडा 10 आकडा हा जो मी लिहिलाय 5 नंबर याला मी 2 ने गुणतो, 2 माप कोण ABC बरोबर 2 माप कोण ABC बरोबर 2 ने गुणल्यावर होईल 180 आणि याला 2 ने गुणल्यावर होईल 2x विधान 5 वरून. आता बघा इथे 180 वजा 2x आहे 180 अंश म्हणा चला आणि इथं पण 180 वजा 2x बघा 180 वजा 2x दिसलं का? 180 वजा 2x बरोबर ADB माप कोण ADB पण आहे आणि माप कोण पण आहे म्हणजे 2 माप कोण ABC बरोबर याच्या ऐवजी हे घेतलं म्हणजे 9 आणि 10 वरून विधान 9 व 10 आणि गुणिले 2 फक्त भागिले गेला ABC बरोबर 1/2 माप कंस ADB आणि हे विधान 11 वरून आणि हे झालं साध्य म्हणजे जे पाहिजे आपल्याला ते उत्तर आलं बघा याचं माप बरोबर 1/2 ADB. आता राहिला पर्याय 3 मग सिद्धांत पर्याय 3 आकृती पण 3 तर तो पर्याय कसा आहे तो पाहूयात आपण. आता इथं पर्यायाचे कोणाने अंतरखंडित केलेला कंस हा विशाल कंस असेल. आता इथे तिसऱ्या आकृतीत बघा आपण जो कोण आहे आपला ABC याच्या जबड्यामध्ये जो काही कंस आहे तेव्हा याच्या जबड्यामध्ये जो काही कंस आहे तो विशाल कंस आहे बघा म्हणजे आपल्या कोणाने जो अंतरखंडित केलेला आहे जबड्यात घेतलेला तो विशाल वर्तुळ कंस आहे आणि मग इकडे या बाजूला जो आहे हा लघु कंस आहे आणि लघु कंसाची पर्याय नंबर 2 आहे. आताच आपण शिकवल्याचं मापाचं निम्म असतं म्हणून मी लिहितो ABE बरोबर 1/2 माप कंस जबड्यातला कंस AFB पर्याय 2 वरून 2 चा उपयोग केला कारण हा लघु कंस आहे ना 2 ची अट ती आहे बघा. आता मला सांगा हा जो लघु कंस आहे हा लघु कंस हा विशाल कंस आहे मग हा AFB बरोबर काय होईल 360 वजा ADB होईल मग माप कंस AFB बरोबर 360 वजा माप कंस ADB लघु कंसाचे माप बघा ना लघु कंसाचे माप बरोबर 360 वजा विशाल कंसाचे माप आपण हे शिकलोय आपण ते 4 नाही का पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 अर्ध वर्तुळचं 180 लघु कंसाचं 360 वजा विशाल कंस आणि विशाल कंस म्हणजे 360 वजा लघु कंस ते त्यानंतर हे दोघं कोणते कोण दिसतात बरं या आकृती म्हणल्यावर करेक्ट रेषे जोडीतील कोण ABE अधिक माप कोण ABC बरोबर 180 रेषीय जोडीतील कोण त्यातला हा ABE ठेवतो ABE आणि याला तिकडे आपण लिहितो 180 वजा माप कोण ABC विधान 3 वरून विधान 3 वरून. आता 5वा कळतंय का तुम्हाला? आता ही किंमत ही किंमत AFB ची किंमत इथे टाकू आणि ABE ची किंमत इथे टाकू. तर ABE च्या ऐवजी 180 वजा माप कोण ABC बरोबर 1/2 कंसामध्ये AFB ऐवजी 360 वजा माप कंस ADB म्हणजे मी काय केलं 2 ची किंमत 1 मध्ये 4 ची किंमत 1 मध्ये म्हणून विधान 1 2 व 4 वरून बरोबर 2 ने गुणा आपण सरसकट म्हणजे काय किंवा हे 102 ने आत गुणा 180 वजा माप कोण ABC बरोबर याला 102 ने गुणल्यावर 180 2 भागिले केले ना 2 ने भागलं आणि याला 102 ने गुणलं 102 माप कंस
एडीबी विधान 5 वरून हा अधिक 180 तिकडे गेला वजा वजा कॅन्सल होईल आणि इथे वजा चिन्ह वजा वजा चिन्ह कॅन्सल मग काय राहील माप कोन एबीसी बरोबर 1/2 माप कंस एडीबी विधान 6 आलं का बघा किती सोपा थेरम आहे प्रमेय हा 3 आकृत्या जरी असल्या तर घाबरायचं कारण नाही खूप छान थेरम आहे तीनही पर्यायाच्या सिद्धता मी समजावून सांगितल्या आता याच्यावर आधारित आणखी एक प्रमेय बघा त्याचं नाव आहे स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाचे पर्यायी विधान स्पर्शिका छेदिका प्रमेयाचे पर्यायी विधान ओके आपण पाहूया चला बरं बघूयात आता काय ते पर्यायी विधान याची आकृती काढतो त्याचं पण सिद्धता आपल्याला बघायची आहे पाहता काय तो बघा प्रमेय वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा यातील कोन त्या कोनाने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतर खंडित केलेल्या कोना एवढा असतो याला म्हणतात स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाचे पर्यायी विधान आता बघा आपण एक आकृती काढूया हा ही स्पर्शिका आणि समजा ही छेदिका आहे ए बी सी डी याला एक्स म्हणा याला वाय इथं एक बिंदू घेऊया इथं ई घेऊया इथं डी घेऊया आता बघा पक्ष रेषा बीसी ही वर्तुळाची स्पर्शिका व रेख एबी ही छेदिका आहे कंस ए एक्स बी हा अंतरखंडित कंस आहे साध्य बघा आता हा जो कोण आहे कोन ए बी सी एकरूप कोन एडीबी सिद्धता बघा बरं का नीट पहा आता हा जो स्पर्शिका छेदिका प्रमेयाच्या पर्यायी विधान जे आहे ते काय आहे ते समजून घेऊया बघा
वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा ही छेदिका म्हणा की महिला जीवा म्हणा, ही स्पर्शिका आणि AB ही जीवा आहे. यातील कोण म्हणजे हा कोण बघा, त्या कोणाने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या बघा कंस विरुद्ध कंसात अंतर खंडित केलेल्या कोणा एवढा असतो? मला वाटतं अंतर्लिखित पाहिजे. म्हणजे बघा हा जो कोण आहे, या कोणाने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंस म्हणजे हा EDB आणि ह्या EDB ने याच्या जवळचा जो कंस आहे याचा विरुद्ध कंस आणि या कंसाने अंतर्लिखित केलेला म्हणजे त्याच्या आधार दिलेला. कोणाला आधार दिला याने? या कोणाला. हे दोन्ही कोण एकरूप असतात, कोणा एवढा असतो किंवा सारख्या मापाचा असतो. म्हणजे माप कोण ABC बरोबर माप कोण ADB म्हटलं तरी चालेल किंवा एकरूप लिहिलं तरी चालेल. बरोबर आहे का? आता सिद्धांत बघा बरं का. नंबर 1 माप कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AXB. बघा ABC हा कोणता कोण आहे? स्पर्शिका छेदिका प्रमेयाने. दुसरं हा अंतर्लिखित कोण आहे? ADB. बघा बरं कोणाच्या जबड्यात आहे त्याचं नाव, तर त्याच्या जबड्यात कोणता कंस आहे? तोच आहे AXB. अंतर्लिखित कोणाचं माप? त्याने खंडित केलेल्या कंसाच्या निम्मास्त. अंतर्लिखित कोणाचा प्रमेय. तिसरं उभासारखी बघा उजवी बाजू डाबासारखी. माप कोन ABC बरोबर माप कोन ADB. विधान 1 व 2 वरून. बरोबर का? म्हणून चौथा आकडा दोन्ही कोन एकरूप. विधान 3 वरून संपलं. किती सोपं सिद्धता आहे याची. तर अशा पद्धतीने हा प्रमेय तुम्हाला माहिती असायला हवा. खूप महत्वाचं आहे हे पर्याय विधाने स्पर्शिका छेदिका प्रमेयाचं. कळलं का? याचा उदाहरणात खूप उपयोग होतो. त्या ठिकाणी तुम्ही स्पर्शिका छेदिका प्रमेय निस्तरले तरी चालतं. आता बघा, आता आपण पाहतोय स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा व्यत्यास. नीट पहा आता व्यत्यास काय सांगतो. आता आकृती बघा. जर बिंदू छेदिका छेदिकेच्या एका बिंदूतून छेदिकेच्या वर्तुळावरील एका बिंदूतून बघा ही छेदिका आहे, वर्तुळाच्या एका बिंदूतून काढलेली रेषा, काढलेल्या रेषेमुळे तयार झालेला कोन, झालेल्या कोनाचे माप, कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल. तर ती रेषा ही स्पर्शिका असते. हा व्यत्यास कोणाचा? स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा. म्हणजे काय बघा बरं आकृतीत AB ही छेदिका असेल आणि माप कोन ABC बरोबर 1/2 AXB असेल. याचं माप याच्या निम्म असेल आणि ही छेदिका असेल, तर ही रेषा त्याची स्पर्शिका असते. हा त्याचा व्यत्यास. पान नंबर 77 वर इथं व्यत्यास आहे. या दोन वेळेला याच्या आकृती काढून तिथलं लिहून घ्यायचे. कळलं का? म्हणजे स्पर्शिका ही ती स्पर्शिका असते. हा स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा व्यत्यास आहे. आपण ते 3 पर्यायाचा पाहिला का नाही मोठा आता सुरुवातीला, त्याच प्रमेयाचा हा व्यत्यास आहे. व्यत्यासामध्ये फक्त ही रेषा काय असते? स्पर्शिका असते. आता यानंतर आपल्याला जीवांच्या आंतरछेदांचे प्रमेय पाहिजेत. जीवांच्या आंतरछेदाचे, जीवाच्या बाह्यछेदाचे प्रमेय.
त्यानंतर स्पर्शिका छेदिका खंडाचा प्रमेय पाहायचा आहे. तर आता आधी आपण जीवांच्या आंतरछेदाचे प्रमेय हा एक प्रमेय पाहू. फार महत्वाचा प्रमेय झाला बघा आपला. आता जे मी सांगतोय हा प्रमेय पण अतिशय महत्वाचा आहे. बघा काय प्रमेयाचं नाव आहे, जीवांच्या आंतरछेदाचे प्रमेय. मराठी शब्द आहे, नीट पाहून लिह. जीवांच्या जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. दुसरा जीवांच्या बाह्य छेदनाचे असे दोन प्रमेय आता आपण पाहू. पहा, एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. बर, आता आपण हा जो प्रमेय आहे हा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आकृती काढूयात, समजून घेऊयात. हा जीवांच्या आंतरछेदाचा प्रमेय. जीवांच्या आंतरछेदाचा गुणधर्म झालेला आहे आपला. मी तुम्हाला हे प्रमेय झाले दोन्हीची आठवण करून देतो. पहा, एकाच वर्तुळाच्या दोन जीवा आहे बघा. ही एक जीवा काढली आणि ही एक जीवा काढली. हा ओ केंद्र आहे ए बी आणि सी डी. हा पी केंद्र आहे. जीवा ए बी व जीवा सी डी एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू पी मध्ये छेदतात. ओके, हे झालं पक्ष. एकाच वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात, हे झालं पक्ष. तेव्हा काय, तेव्हा एका जीवेच्या दोन भागांच्या, हे जीव आहे बघा एक, तिचे दोन तुकडे झाले. दोन भागांच्या लांबींचा गुणाकार एपी गुणिले पीबी किंवा पीए गुणिले पीबी. एका जीवेच्या दोन भागांच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबीच्या गुणाकार इतका असतो, पीसी गुणिले पीडी. बघा, ही जीव आहे ना, हिचे दोन तुकडे, या तुकड्यांचा गुणाकार बरोबर या तुकड्यांचा गुणाकार. म्हणून या प्रमेयाला मी म्हणत असतो तुकड्यांचा गुणाकार. कशाचा गुणाकार? तुकड्यांचा. सिद्धता. तत्पुरी रचना करायची. रचना एसी आणि बीडी काढा. आता बघा बरं का, त्रिकोणाचे नाव कसे घेतो. सी ए पी व त्रिकोण बीडीपी. पहिला आकडा, हे विरुद्ध कोण आहेत बघा. त्यानंतर हा कोण आणि हा कोण, मी गोल केलेले कोण बघा बरं. या कोणाच्या जबड्यात मी हा सारखे आणि या कोणाच्या जबड्यात मी हा सारखे, पाठीशी एकच सारखे. सॉरी, कंस कंस
याच्या जबड्यात पण एकच कंस आहे, याच्या जबड्यात पण तोच कंस आहे, आणि पाठीशी दोघांच्या पाठीशी बघा ना, इथून इतकं कोण आहे ना, हा टोक आहे, हा कोणाचे टोक पण हेच आहे, पाठीशी एकच कंस आहे, म्हणजे एकाच कंसाने अंतर्लिखित केलेले कोण आहेत ते. म्हणून कोण CAB एकरूप कोण CDB एकाच कंसाने अंतर्लिखित केलेले कोण. CAB त्रिकोणापुरतं काय नाव होईल बरं? हे जे नाव आहे ना, हे त्रिकोणात कसं होईल? CAB नाही, CAP. आणि CDB हे नाव त्रिकोणात कसं होईल? PDB. विधान 1 वरून झाले का? हे दोन कोण, आता हे विरुद्ध कोण APC आणि DPB. मी हे दोन त्रिकोण समोरून दाखवतोय. दोन कोण झाले बघा. दोन त्रिकोण नाव काय? CAP समरूप, BDP कोको समरूपता कसोटी. कोणती कसोटी झाली? कोको समरूपता कसोटी. आता बघा बरं का, 4 आकडे झाले ना, 5वा आकडा संगत बाजू प्रमाणात असतात ना. बघा CA छेद BD, AP छेद BP, सॉरी DP आणि CP छेद BP. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. आणि या दोघांचा तिरकस गुणाकार बरोबर AP गुणिले BP. या दोघांचा बघा ना, AP गुणिले BP आणि CP गुणिले DP. विधान 5 वरून मराठी साध्य. बघा आलं का साध्य? सोपं आहे ना एकदम. लक्षात आलं का? नाही पहा कसं कसं केलं. परत नीट बघा. दोन जीवा एकमेकांना P बिंदू छेदतात बघा. जीवा AB व जीवा CD एकमेकांना. एकच मिनिट बघा. हा बघा, दोन जीवा एकमेकांना AB व CD एकमेकांना वर्तुळाच्या बघा P मध्ये छेदतात. साध्य. पहिल्याचे दोन तुकडे AP गुणिले BP, CP गुणिले DP. रचना केली बघा. AC आणि BD जोडलेत. या दोन त्रिकोणामध्ये CAP आणि B नाव बघा. CAP BDP. मग कोण? CAB एकरूप CDB एकाच कंसाने अंतर्लिखित केलेले कोण. नाव बदलले. CAP आणि PDB. हे विरुद्ध कोण. दोन त्रिकोण समरूप झाले. कोको समरूपता बाजू प्रमाणात घेतल्या आणि तिरकस गुणाकार केला. आता जीवांच्या बाह्य छेदाचा गुणधर्म. जर दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील, बघा जीवा AB व CD एकमेकींना वर्तुळाच्या बाहेर बिंदू P मध्ये छेदतात. साध्य. इथं तुकड्यांचा गुणाकार सांगितलं. इथं वर्तुळात नाही शिरायचं, इथून उड्या मारायच्या बघा. PA गुणिले PB एकाच ठिकाणी उड्या मारायच्या. आता PC गुणिले PD. कळलं का? आत शिरायचं नाही, अभिमन्यू व्हायचं नाही, वर्तुळात शिरायचं नाही. पुन्हा सांगतोय, इथं उड्या मारायच्या फक्त. PA गुणिले PB बरोबर PC गुणिले PD. याला मी उड्या मारण्याचं सूत्र म्हणतो. दोन जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय. हा जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय. रचना करायची. रचना AD जोडा आणि BC जोडा. AC व BC काढा. सिद्धता. दोन त्रिकोणांची नावं लिहितोय बघा मी आता. नाव सुद्धा संगती बघा. P कोण आहे बघा. P लिहायचा आधी बघा. पण
हा जो कोण आहे ना, हा आणि हा, याच्या जबड्यात हाच कंस आहे, याच्या जबड्यात पण हाच कंस आहे, दोन्ही आंतरलिखित कोण आहेत, म्हणजे याच्या पाठीशी एकच कंस आहे, एकच कंसाने आंतरलिखित केलेले. मग हे नाव घेऊ आपण या त्रिकोणाचे. पी नंतर कोण घेऊ, बी, आणि ह्या पी नंतर कोण घेऊ, डी. पी बी सी म्हणतो आणि पी डी ए म्हणतो. हे बघा त्रिकोणाचे नाव, हेच नाव घेतात बघा. कोण पीबीसी, हे करू कोण पीडीसी, पीडीए. एकाच कंसाने आंतरलिखित केलेले कोण. बरोबर आहे का? एकाच कंसाने दोघांच्या पाठीशी एकच कंस आहे, नंतर कोण पी, सामायिक कोण झाले दोन कोण, म्हणून त्रिकोण पीबीसी समरूप. कोको समरूपता कसोटी बाजू प्रमाणातल्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. तिरकस गुणाकार करावा आहे बघा, पहिल्याचा शेवटचा. पी ए गुणिले पीबी आणि पीसी गुणिले पीडी. विधान 4 वरून संपलं. दोन जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय पीए गुणिले पीबी बरोबर पीसी गुणिले पीडी. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण जीवांच्या आंतरछेदनाचे आणि बाह्य छेदनाचे प्रमेय पाहिले. आता मी तुम्हाला प्रमेय आणि गुणधर्म दोन्ही एकाच आकृतीत समजून सांगतो, मग आपण पुढच्या प्रमेयाकडे जाणार आहोत. आता बघा, समजा हे दोन जीव आहेत, पी क्यू आणि आर एस आणि एम ए. दोन जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय बघा. आता प्रमेय शिकलो आपण तुकड्यांचा गुणाकार. एम पी गुणिले एम क्यू आणि एम आर गुणिले एम एस, हा झाला प्रमेय. पहिल्याचे दोन तुकडे बरोबर दुसऱ्याच्या दोन तुकड्यांचा गुणाकार. तुकड्यांचा गुणाकार हा प्रमेय. आणि गुणधर्म, दोन जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म. या कोणाचा माप, माप कोण एस एम क्यू बरोबर 1/2. या कोणाचं माप बरोबर हा कंस आणि हा कंस, यांची बेरजेचा 1/2. किंवा हा जर घेतला कोण पी एम एस बरोबर 1/2. हा काढायचा असेल तर इकडचा आणि इकडचा पी एस अधिक माप कंस आर क्यू. हा एक गुणधर्म, दोन जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म, आणि हा दोन जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय. प्रमेयामध्ये तुकडे येतात, साईड्स येतात, सॉरी बाजू येतात, आणि गुणधर्मामध्ये कंस आहेत, कंस आणि कोण. आता बाह्य बघा. आता गुणधर्म सांगा. हा जो कोण आहे एन ए टी 1/2, ह्या कोणाच्या जबड्यात हा एक कंस हा एक कंस, दोन कंस आहेत की नाही, मोठा वजा लहान करायचा 1/2. माप कंस एन टी वजा माप कंस एम एल, एन टी वजा एम एल 1/2 माप कंस एन टी वजा कंस एम एल. हा झाला गुणधर्म, दोन जीवांच्या बाह्य छेदनाचा गुणधर्म. आणि प्रमेय पुढे मारायचे. एम गुणिले एम गुणिले एन बरोबर एल गुणिले एडी. हा झाला प्रमेय. ठीक आहे, धन्यवाद. अजून एक प्रमेय राहिलेला आहे, त्याच्यावरती उदाहरण आपण पुढच्या तासाला पाहू.